नमस्कार रसिको. आज मी तुमच्यासाठी एक वेगळाच कवी घेऊन आलो आहे. कवी आहेत बाकीबाब अर्थात बा भ बोरकर. त्यांचं एक भक्तिगीत घेऊन आलो आहे. त्या कवींनी लिहिलेलं एक अनंता तुला कोण पाहू शके या कवितेचं आपण रसग्रहण बघूया. वयामुळे ज्यांच्या तारुण्याच्या पाकळ्या गळून पडल्या नाहीत, वयामुळे ज्यांच्या तारुण्याच्या पाकळ्या गळून पडल्या नाहीत असे कवी म्हणजे बाबू बोरकर. शेक्सपियरने क्लिओपात्राचे वर्णन करताना हर इन्फायनाईट व्हेरायटी असा उल्लेख केला आहे. क्लिओपात्राचा उल्लेख इन्फायनाईट व्हेरायटी. बाबांच्या बाबतीत, बाबू बोरकरांच्या म्हणजे बाकी बाबांच्या बाबतीत उल्लेख करताना पुलंच्या शब्दात बोरकर यांच्या कवितांमध्ये चिरंतन नांदणारा एक गुण म्हणजे तारुण्याचं लक्षण असणारी एक विलक्षण उत्कटता, माडामाडांमधून वाहणारी एक छोटीशी नदीच जणू. गोव्याचं बॅकग्राऊंड आहे. बाकी बाब म्हणजे गोव्याचे. समुद्र होनी चंद्र रेखला, चंदन होनी अग्नी भोगला. समुद्र होनी चंद्र रेखला, अग्नी होनी चंदन होनी अग्नी भोगला. शृंगार आणि वैराग्य एका भावाने भोगणारे कवी म्हणजे बोरकर. जळण्यातून सुख आहे ज्वालातून फुलण्याचे, जळण्यातून सुख आहे ज्वालातून फुलण्याचे असे मानणारे बोरकर. विसपंड खांडेकरांनी त्यांना ज्वालेची पूजा करणारा पारिजातक अशी उपमा दिली आहे. ज्वालेची पूजा करणारा पारिजातक म्हणजे एकीकडे फ्लेम आणि दुसरीकडे सौम्य सुगंध, शीतलता ही उपमा दिली आहे. प्रेम, शृंगार अशा भावनांवर उत्कटपणे जीव ओवाळून टाकणारा कविता लिहिणारा बोरकरांनी वैराग्य भावना प्रकट करणारी कविता लिहिली ती अनंता तुला कोण पाहू शके. या कवितेमध्ये अनेक अनवट शब्द आहेत. चिन्मय, जल्पना, तृष्णा, तोष, निस्तुला, अतुलनीय, पद्म, मती, वल्लरी. एकेकाचे आपण अर्थ बघूया. चिन्मय म्हणजे शुद्ध ज्ञानाने युक्त असलेला. जल्पना म्हणजे फुशारगी. तृष्णा म्हणजे तहान. तोष म्हणजे आनंद. निस्तुला, निस्तुला हा खूप रेअर शब्द आहे, जवळजवळ बाद झालेला शब्द आहे. निस्तुला म्हणजे अतुलनीय, ज्याची कंपॅरिझन होऊ शकत नाही असा. पद्म म्हणजे कमळ. मती म्हणजे बुद्धी किंवा विचार. आणि वल्लरी म्हणजे वेली. अशा कालोघात मागे पडलेल्या शब्दांची विपुल पखरण आपल्याला या भक्तिगीतामध्ये आढळते. तर शब्द आहेत अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके. तुला गातसा वेद झाले मुके, मती मंद अंधा कसा तू दिसे. तुझी रूप तृष्णा
मनाला असे अनंता तुला कोण पाहू शके अनंता तुला. काय शब्द आहेत. रूपतृष्णा. मला नाही वाटत गेल्या 25 वर्षात आपण जे काय साहित्य वाचत असू त्याच्यामध्ये हा रूपतृष्णा हा शब्द आला असेल. खूप महत्त्वाचा शब्द आहे. मतिमंद अंधा कसा तू दिसे तुझी रूपतृष्णा मनाला असे. तुझ्या रूपाची ओढ लागली आहे रे अनंता. रूपतृष्णा झाली आहे. तृष्णा म्हणजे तहान मगाशी सांगितलं, आणि रूप म्हणजे अनंताचं रूप जे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये त्याचा रेफरन्स आला आहे. अर्जुनाला विराट स्वरूप दाखवलं. जेव्हा अर्जुनाला त्यांनी सांगितलं की सगळे जीव जंतू म्हणजे मीच आहे, मीच मला मारतो, मीच पुनर्जन्म घेतो, मीच रथी होतो, मीच महारथी होतो, आणि त्यावेळेला जो अर्जुनाचा भ्रमनिरास झाला आणि मग तो लढायला उद्युक्त झाला, ती रूपतृष्णा मला लागली आहे असं कवी इथे सुचवतोय. पुढे म्हणतो, तुझा ठाव कोठे कळेना जरी गमे मागस माणसा चातुरी माधुरी. काय होतं, आपण संसाराच्या धबडग्यात चातुरी आणि माधुरी ही आपल्याला वेढून टाकते. मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे माया ही आपल्याला वेढून टाकते, आणि मग तुझा ठाव कोठे कळेना जरी ही अवस्था होते. तरुवल्लरींना भुकी मी पुसे. तरुवल्लरी, वल्लरी म्हणजे वेली, तरु आणि वेली, झाड आणि वेलींना शोधत विचारत फिरतोय की अरे तुम्हा निर्मिता देव कोठे असे, कुठे आहे तो, त्याची रूपतृष्णा मला लागली आहे, असा देव कुठे आहे. फुले सृष्टीची मानसा रंजिती. वेगवेगळी फुलं आहेत जी बघायला आपण अनेक हजारो रुपये खर्च करून काश्मीरला जातो तो ब्लॉसम बघायला. फुले सृष्टीची मानसा रंजिती घरी सोयरी गुंगविती मती. फुले सृष्टीची म्हणजे ज्या वेगवेगळ्या ज्या मोह आहेत ते जे गुंगविती मती, आणि घरी सोयरी गुंतविती मती. आपलेच लोक आपली मती गुंगवून ठेवतात, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतात. त्या परमात्म्याचं काय म्हणतात ध्यान, किंवा त्या परमात्म्याची गोडी लागावी न लागावी अशी त्यांची इच्छा नसते. पण हे सगळं मायेच्या परिघामध्ये घडत असल्यामुळे घरी सोयरी ही गुंगविती मती. मग पुढे काय होतं, सुखे भिन्न हा येथ प्राणी चुके. हे भिन्नत्व न करता येण्यामुळे म्हणजे फुले सृष्टीची मानसा रंजिती आणि घरी सोयरी गुंगवती मती या चक्रामध्ये अडकल्यामुळे ही जी भिन्न सुख आहेत ती अनुभवून प्राणी परमात्म्याच्या रूपाला चुकतो आणि कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके. त्यामुळे चिन्मया हे परमात्म्या, हे शुद्ध ज्ञानाने युक्त असलेल्या परमात्म्या, चिन्मय म्हणजे शुद्ध ज्ञानाने युक्त, कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके. आणि मग पुढे तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला. निस्तुला म्हणजे मगाशी बघितलं अतुलनीय. तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला कृती गावया रे कळेना मला. भुकी बालका माय देवा चुके. ही माय सुद्धा या मायेच्या माय म्हणजे आई, माय सुद्धा या मायेच्या विळख्यात इतकी अडकते की भुकी बालका माय देवा चुके. जो बालक भुकेला आहे आपण आजकाल बघतो, त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे.
मुलगा भुकेने कळवळला आहे आणि आई मोबाईलमध्ये खूप डीपली इन्वॉल्ड आहे, तर तया पाजूनी कोण तोषू शके? त्या बालकाला दूध पाजवून कोण तोषू म्हणजे आनंद देऊ शकेल? तर तोच परमेश्वरच देऊ शकेल, ही कल्पना आहे. आणि शेवटचं कडवं, नवी भाव पुष्पे तुला वाहिली, तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली. नवी भक्ती ती अर्पिली बाष्पांजली. हा जो बाष्पांजली शब्द आहे, बाष्पांजली हा सुद्धा एक युनिक शब्द आहे. जे बाष्प असतं, जे आपण म्हणतो की पाण्याला अग्नी दिल्यानंतर त्याच्यामधनं बाष्प तयार होतं, त्या बाष्पांची अंजली मी दिली आहे तुझ्या, आणि तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो. पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान, ज्याच्यावरती काहीच टिकत नाही, त्याच्यावर ही माझी जी बाष्पांजली आहे ती स्थिर होऊ दे, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करणारा हा ग्रेट कवी. प्रभो कल्पना जल्पना त्या हरो. कल्पना आणि जल्पना. कल्पना म्हणजे आपल्या धारणा, आपली बुद्धी, आपण जो विचार करतो, आपलं जे जगाबद्दलचं जे अंडरस्टँडिंग आहे. आणि जल्पना म्हणजे फुशारक्या, दंभ, मोह. मला अमुक मिळालं आहे, मला तमुक मिळालं आहे, ह्या सर्व कन्सेप्टला जल्पना म्हटलं आहे. त्यामुळे तुझ्या कल्पना म्हणजे तुझ्या जगाबद्दलच्या, नीतीबद्दलच्या कल्पना, आणि जल्पना म्हणजे तू मारत असलेल्या फुशारक्या, त्या हरो, त्या जाऊ दे. आणि अनंता तुला, मला हे अनंता तुझ्या चरणी स्थान दे. सुंदर आहे ना हा भाव. किंवा ही कविता जेव्हा मी पहिल्यांदा ऐकली त्यावेळेला मला कळली नाही, फ्रँकली कळली नाही. तेव्हा ते वयही नव्हतं, आणि पण वयही नव्हतं म्हणावं तर बाकी बाबांनी ही 28व्या वर्षी लिहिलेली कविता आहे. आता 28व्या वर्षी बाबा बोरकरांना जी मॅच्युरिटी होती ती मला आज 60व्या वर्षी त्या ओळी वाचून आज कळली आहे. म्हणजेच तो माणूस किती ग्रेट आहे हे आपल्या लक्षात येतं. मंडळी, रसग्रहण करताना त्या शब्दांच्या अर्थांवरती थोडंसं थांबावं लागतं. वयानुरूप त्याचे वेगवेगळे टप्पे असतात, आणि प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर त्याच शब्दाचा एक वेगळा अर्थ आपल्याला कळतो. तुम्हाला हे केलेलं रसग्रहण कसं वाटलं ते निसंशय कळवा. आणि माझ्या भावगीतार्थ या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि प्लीज 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 कमेंट्स करा. इंटरॅक्टिव्ह जर झालं तर मलासुद्धा थोडासा हुरूप येईल. आणि आपला हा प्रवास, आपलं हे सौहार्द्र, आपलं हे एक भावना ही पुढे नेता येईल. ही यात्रा अशीच चालू ठेवता येईल. मी हे जे चॅनल सुरू केलं हे स्वांत सुखाय केलेलं आहे. मला याच्यामधनं मॉनिटायझेशन हा माझा कन्सेप्टच नाही आहे. मला पर्सनली प्रामाणिकपणे असं वाटतं की हे इंटरॅक्टिव्ह व्हावं, म्हणजे जे तरल भावनांनी कवितांना समजून घेऊ शकतात अशा लोकांनी मला कनेक्ट व्हावं, हा एकमेव प्रामाणिक माझा विचार आहे याच्यामागे. त्यामुळे कृपया तुम्ही पण तुमचं रसग्रहण किंवा तुम्हाला भावलेलं या कवितेतनं मिळालेलं काही हे संचित मला पाठवा, मला त्याचा उपयोग होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम आणि उत्साह मला देत राहा, म्हणजे माझ्याकडनं अजून चांगल्या चांगल्या कवितांच्या, अनवट कवितांच्या, मी लोकप्रिय कवितांवर भाष्य करणार नाही आहे. मला ज्या भावल्या, मला ज्या सुचल्या, मला ज्या मनाला भिडल्या त्या कवितांबद्दल मी बोलणार आहे. धन्यवाद. नमस्कार.